नमस्कार मंडळी, मेजवानी जेवणाची यामध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते। तर तुम्ही म्हणाल एवढी सगळी तयारी करून घेतलेली आहे, ऑर्डर आहे की पार्टी? पण हो, ऑर्डर सुद्धा आणि पार्टी सुद्धा आहे। तर त्याच्यासाठी ना इथं अशी ही तयारी करून घेतलेली आहे मी। तर हे जे साहित्य मी घेतले ना, ते तुम्हाला साहित्य घालतानाच मी त्याचं प्रमाण सांगणार आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे। तर हे आज जे ऑर्डर आहे माझी ती 2.5 ते 3 किलो मटणाची, म्हणजे साधारण 3 किलो मटण आहे। तर 3 किलो मटणाची ऑर्डर आहे। तर त्यासाठी ना मी 1.5 किलो कांदे उभे कट करून घेतलेले आहेत आणि कढईमध्ये ना हे कांदे थोड्याशा तेलावरती चांगले हलका ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे। खरं तर आहे ना माझी ही एकटीची खूप धांदल उडाली, पण ऑर्डर किंवा जी पार्टी आहे ना अगदी मोजक्या टायमिंगमध्ये तयार झाली। तर हा कांदा आहे ना 1-2 मिनटं फक्त परतून घ्यायचा आहे आणि कांदा भाजत भाजतच आहे ना आपल्याला इतर साहित्य सुद्धा वाटून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे ना दोन्ही कामं एकाच वेळेला होऊन जातात। आता बऱ्याचदा काय होतं ना, 2.5-3 किलो मटणाची एखाद्याने ऑर्डर घेतली तर त्याच्यासाठी प्रमाण किती वापरायचं, किती घालायचं आणि रश्श्याला चव येण्यासाठी काय करायचं, त्यासाठी ना व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका। व्हिडिओ अगदी तुमच्या कामाचा आहे, कारण यामध्ये जे मी साहित्य वापरले ना ते तुम्ही आहे ना ढाब्यावरचा मटणाला जशी किंवा रश्श्याला जशी चव असते ना, अगदी सेम तीच चव तुमच्यासुद्धा रश्श्याला येईल। तर इथं एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, यामध्ये हिरवी मिरची, लसूण, आलं घालून घेतलेले आणि याची आहे ना आपल्याला 2 बॅचमध्ये पेस्ट करून घ्यायची। तर हिरव्या मिरच्या जास्त तिखटाच्या होत्या म्हणून 10 ते 15 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। कपभर मी पुदिना, कपभर कोथिंबीर आणि एक मोठी वाटी लसूण घेतलेला आहे। लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं रश्श्यासाठी, त्याच्यामुळे रश्श्याला चव छान लागते। आता हा सगळा मसाला मी भाजत होते तोपर्यंत एका साईडला कांदा सुद्धा आहे ना छान असा हलका लालसर झालेला आहे। याला अजून थोडासा लालसर करून घेते। 1-2 ते 3 मिनिटांमध्ये बघा कांदा सुद्धा छान असा लालसर झालेला आहे। आता हा कांदा जास्त करपू द्यायचा नाहीये। एका मोठ्या डिशमध्ये हा कांदा मी काढून घेते। आणि हो, तुम्ही कधी अशी ऑर्डर घेतलेली का किंवा ऑर्डरच्या रश्श्यामध्ये तुम्ही हा पदार्थ वापरता का, नक्की कळवा। त्यासाठी आहे ना व्हिडिओ पूर्ण बघा, कुठंही स्किप करू नका। आता इथं कांदा बघा छान असा भाजून झालेला आहे। त्यामध्येच आहे ना आपल्याला एक मोठी वाटी किसलेलं सुकं खोबरं घालायचं आहे। तर इथं माझ्या छोट्या छोट्या 2 प्लेटी होत्या, तर त्या 2 प्लेटी गच्च भरल्या 1/4 वाटी सुक्या खोबऱ्याने। आता इथं हे सुकं खोबरं सुद्धा आहे ना छान खमंग खरपूस असं भाजून घ्यायचंय। खोबऱ्याचा रंग जो आहे ना हलकासा तांबूस करून घ्यायचा आहे, म्हणजे सुक्या खोबऱ्यातून आहे ना तेल छान असं सेपरेट होतं आणि रश्श्याला आहे ना चव एक भारी लागते बघा। सुकं खोबरं जितकं कमी घालाल ना तितका रस्सा तुमचा पातळ होईल आणि जर तुम्हाला रस्सा थोडासा घट्ट हवा असेल तर सुकं खोबऱ्याचं प्रमाण थोडं तुम्ही वाढवू शकता। हे सुकं खोबरे छान असं भाजून झालेले ते सुद्धा कांदा भाजलेल्या प्लेटमध्ये काढून घेते। आता यामध्ये ना आपल्याला घालायचं आहे सिक्रेट साहित्य। तर त्याच्यासाठी बघा वासाचा तांदूळ, म्हणजे आपला जो कोलम तांदूळ किंवा इंद्रायणी तुकडा तांदूळ असतो तो घेतलेला आहे 3 ते 4 चमचे आणि भाजकी डाळ घेतलेली आहे 2 चमचे। इथं 1.5 ते 2 चमचे मी घेतलेले पांढरे तीळ। याचं प्रमाण जे आहे ना थोडं कमी जास्त झालं ना तरी सुद्धा चालेल, पण तांदूळ जो आहे ना तो थोडासा डाळींपेक्षा जास्त घ्यायचा। आता हा तांदूळ सुद्धा आहे ना छान खमंग खरपूस हलकासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा। तर हा तांदूळ भाजायला एकंदरीत आहे ना एक 3 ते 4 मिनिटं लागतात, कारण कढई जी होती ना ती सुरुवातीला छान अशी तापलेली होती, त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही। आणि हे जे 3 साहित्य आहेत ना त्याच्यामुळे ना या रश्श्याला चव खूप भारी लागते। जशी आपल्याला हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये पातळ रस्सा प्यायला देतात ना, अगदी सेम तशीच चव लागते। एक 2 ते 3 मिनिटांमध्ये बघा हा सगळा मसाला छान असा भाजून झालेला आहे। आता हा मसाला आहे ना पूर्णपणे थंड करून घेते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे ना हा मसाला थंड झाल्यानंतर काढून घ्यायचा आहे आणि याची ना
थोडं थोडं पाणी घालून पातळसर अशी पेस्ट करायची. आता हा जो मसाला आहे ना, म्हणजे तांदूळ, डाळ आणि तीळ, हे फार पूर्वीपासून बघा मटणाच्या कालवणामध्ये घालायचे. काही जण आहे ना बाजरीचं पीठसुद्धा घालतात, त्याच्यामुळे सुद्धा खूप छान चव लागते. तर ही जी ट्रिक आहे ना, ती माझ्या आईची ट्रिक आहे आणि तिच्याकडून ही ट्रिक मी शिकली होती. तर ही पेस्ट जी आहे ना, अगदी पातळसर अशी करून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये जर तुम्हाला असं वाटलं थोडंसं पाणी अजून ॲड करावं लागेल तरी करू शकता. आता ही पेस्ट कधी घालायची ते तर मी पुढं सांगणारच आहे, त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. आता कांदा आणि खोबरं ते सुद्धा छान बारीकसर असं वाटून घ्यायचं आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर. इथं बघा सगळं कांदा आणि खोबऱ्याचं वाटण तयार झालेले, त्याचबरोबर जे 2 टोमॅटो घेतले होते ते सुद्धा त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. एका साईडला मी टोप गरम करायला ठेवला आहे, त्याच्यामध्ये 6 ते 7 चमचे अंदाजे तेल घालून घेतले. तेल एकदाच घालायचे, सारखं सारखं तेल नाही घालायचं. आता हे तेल छान गरम झालं की यामध्ये जी सुरुवातीला आलं, लसूण, हिरवी मिरची, पुदिन्याची पेस्ट केली होती आणि ती कच्ची होती म्हणून सुरुवातीला ते भाजून घ्यायचे. आपल्याला यातला फक्त हलकासा कच्चेपणा काढून घ्यायचा आहे, जास्त मेहनत नाही घ्यायची आहे. एक 2 ते 3 मिनटामध्ये ना ही पेस्ट छान अशी भाजली जाते आणि त्याच्यामध्येच आहे ना लगेच आपल्याला टोमॅटोची पेस्ट घालून घ्यायची आहे. आणि टोमॅटोसुद्धा आहे ना मी बारीकसर वाटून घेतल्यामुळं काय झालं ना, रशाला एक वेगळीच चव आली. बऱ्याचदा काय करतो ना आपण, टोमॅटो वाटतात काही जण किंवा काही जण अगदी बारीकसर असे कट करून मग घालतात, पण टोमॅटोची आहे ना पेस्ट घालून बघा, खूप भारी चव लागते आणि एक रस्सा जो असतो ना मिळून सुद्धा येतो. एक 2 ते 3 मिनटं हे छान असं परतून घ्यायचंय आणि मग पुढची तयारी करायची. तुम्ही कधी अगदी वेगळ्या पद्धतीनं असा रस्सा बनवलाय का? आणि खरं सांगते हा रस्सा आहे ना सगळ्यांना इतका आवडला. थोडासा वेगळा होता पण चव एक नंबर येते यात रश्शाची. तर तेल सगळं सेपरेट झालेलं आहे यातून. तर यामध्ये आहे ना जे आपण कांदा आणि खोबरं भाजून घेऊन वाटलेलं ते घालून घ्यायचे. तर इथं हा जो मसाला होता ना बनवलेला 2.5 किलो मटणासाठी अगदी पुरेसा झालेला आहे. मटणाचा रस्सा अगदी घट्ट नाही झाला आणि अगदी पातळसुद्धा नाही झाला. भाकरी कुस्करून खाता येईल ना, अगदी सेम असाच झाला होता. एक 2 ते 3 मिनटं आहे ना परत हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे. आपण मसाला सुरुवातीला भाजून घेतला होता तरीसुद्धा आहे ना तेलामध्ये असा परतून घ्यायचा, म्हणजे एकसारखा असा मिक्स होतो. एक 2 ते 3 मिनटं छान असा परतून घेतल्यानंतर यामध्ये घालायची हळद. तर हळद जी होती ना मी 3 ते 3.5 चमचे घेतलेली आहे 2.5 किलो मटणासाठी. आता ही हळदसुद्धा आहे ना या मसाल्यामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे बघा. बऱ्याचदा काय होतं ना, यात्रेला किंवा पार्टीला जास्त प्रमाणात जर मटण असेल तर त्याचा अंदाज येत नाही की याला मसाला किती घालायचा किंवा कांदा किती घालायचा. तर इथं मी 2.5 ते 3 किलो मटण होतं, माझ्या तोंडासारखं 2.5 किलो येते. तर 2.5 ते 3 किलोच्या प्रमाणात हे मटण होतं. तर त्याच्यासाठी आहे ना 1/2 किलो कांदा, 1/2 किलोच्या थोडंसं जास्त सुकं खोबरं आणि हिरव्या मिरच्या एक 10 ते 12, 3 ते 4 टोमॅटो. आणि जर तुम्हाला यामध्ये मसाला गरम मसाला जर घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता. पण एवढ्या प्रमाणामध्ये ना रस्सा खूप छान असा मिळून येतो. अजिबात पाणी एकीकडं किंवा मटण एकीकडं किंवा तेल एकीकडं असं अजिबात होत नाही. तर एक 2 मिनटं छान असा बघा मसाला परतून घेतलाय आणि मसाला थोडासा खाली चिटकायला लागला की यामध्ये ना आपल्याला घालायचं आहे एक छोटी वाटी, म्हणजे 3 ते 4 चमचे गरम मसाल्याची पावडर. आता गरम मसाला घातल्यानंतर जास्त वेळ थांबायचं नाही, लगेच आपल्याला यामध्ये धुवून पाणी निथळत ठेवलेलं मटण घालून घ्यायचं. तर कारभाऱ्यांनी आहे ना मला हे मटण छान असं धुवून दिलं होतं आणि यातलं पाणी पूर्णपणे मी निथळून घेतलं. पाण्यासकट मटण जर घातलं ना तर रस्सा जो आहे ना 100% बेचव लागतो, म्हणजे थोडासा पंचट लागतो. तर सुरुवातीला आहे ना मटणातलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आणि मगच मटण या मसाल्यामध्ये छान असं परतून घ्यायचं. तर हे मटण आहे ना मी
साधारण 3 ते 4 वेळा परतून घेतलेले. आता याच्यावरती आहे ना असं झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवल्यानंतर एक 10 ते 15 मिनिटाची वाफ काढायची आणि मग याच्यामध्ये ना कलेजी घालायची. कलेजी मटणाबरोबर नाही घालायची. आता परत एक 2 ते 3 वेळा आहे ना असं परतून घ्यायचं आणि मग परत याच्यावरती झाकण ठेवायचं. ही स्टेप जी आहे ना ती 2 ते 3 वेळा केल्यामुळं काय होतं, मटण आतमधून छान असं शिजलं जातं. मटणातनं जे पाणी असतं ते सेपरेट होतं आणि मटण शिजायला पटकन मदत होते. आता इथं आहे ना मी 2 वाटी, छोट्या छोट्या 2 वाट्या होत्या माझ्याकडं, तेवढं मीठ घातलेले. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मीठ यामध्ये कमी जास्त करू शकता. पण एकदा मीठ घातलं ना की परत परत मीठ घालावं लागत नाही आणि रस्सा जो आहे ना तो बेचवसुद्धा लागत नाही. एक 2 मिनटं छान असं परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर पाणी कसं घालायचं, तर बघा एका साईडला आहे ना मी पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि एक 2 ते 3 मिनटानंतर आहे ना मटणातून पाणी सेपरेट असं व्हायला सुरुवात झालेली. कारण मटणातनं पाणी जितकं सेपरेट होतं ना तितकं मटण पटकन शिजलं जातं आणि गडबडीच्या वेळेला आहे ना ही ट्रिक 100% काम करते बघा. तुम्हीसुद्धा आहे ना ही ट्रिक एकदा वापरून बघा. आपण बऱ्याचदा आहे ना कुकरमध्ये शिजवून घेतो, पण कुकरमध्ये शिजवलेल्या मटणापेक्षा असं मोकळं मटण शिजवतो ना त्याची चव खूप भारी लागते. आता पाणी घालण्या अगोदर आहे ना याच्यामध्ये पेस्ट घालायची होती मला, तर पेस्ट घालून घेतलेली आहे. तर ही पेस्ट कशाची, तर जी आपण तांदूळ, तीळ आणि भाजलेली चणा डाळ ह्याची पेस्ट घातलेली आहे आणि मग याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. कारण ही पेस्ट जी होती ना ती या मसाल्यामध्ये छान अशी मिक्स झाली पाहिजे. तर बघा मसाल्यामध्ये पेस्ट छान अशी मिक्स झालेली आहे आणि शिवाय मटण सगळ्या मसाल्यामध्ये छान असं कोट झालेलं आहे. आणि खरं सांगते मटणातनं सुगंध इतका भारी येत होता ना, खूप भारी येत होता मटणातनं सुगंध. आता यामध्ये ना एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवलं होतं, ते पाणी घालून घेणार आहे. आता बऱ्याचदा आपण एक चूक करतो की मटण शिजत आलं ना की त्याच्यामधून आळणी वेगळं करतो आणि परत त्यामध्ये पाणी घालतो. पण तुम्ही आहे ना एकदाच पाणी, तुम्हाला जितकं पातळ घट्टसर हवं असेल त्यानुसार आहे ना तुम्ही एकदाच यामध्ये पाणी घाला आणि त्या पाण्यामध्येच आहे ना मटण शिजवून बघा. आता हे मटण आहे ना एवढ्याच पाण्यामध्ये आहे ना शिजवून घेणार आहे आणि मटण शिजल्यानंतर सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. तर मटण शिजण्यासाठी कारभाऱ्यांनी हे मटण चुलीवरती ठेवलं होतं आणि मटण बघा मटणातलं जे पाणी आहे ते अर्धं झालेलं आहे आणि मटण त्याच पाण्यामध्ये छान असं शिजलेलं आहे. तर बाहेर माणसं बसली होती, त्यांना थोडंसं आळणी प्यायला पाहिजे होतं, तर त्यांच्यासाठी आहे ना आळणी थोडंसं सेपरेट केलेलं आहे आणि मग याच्यामध्ये ना मी आमचा घाटी मसाला घातलेला आहे. तर घाटी मसाला आहे ना 3 ते 4 चमचे घातलेला आहे. परत याच्यामध्ये मी थोडासा मटण मसालासुद्धा घातलेला आहे. तर जी गरम मसाल्याची पावडर बनवलेली होती ना तो गरम मसाला घरचा होता म्हणून अगदी थोडासाच घातलेला आहे. कारण घरचा गरम मसाला जो असतो ना तो थोडासा झणझणीत असतो आणि बाहेरचा गरम मसाला असतो ना तो थोडासा फिका असतो. म्हणून मी अगदी छोटी वाटी 2 ते 3 चमचे यामध्ये गरम मसाला घातलेला आहे. जास्त गरम मसालासुद्धा नाही घातलेला. आता आमचा हा घाटी मसाला घातल्यानंतर बघा या रशाला तवंग खूप भारी आलेला आहे. वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि एका साईडला तर सगळी मंडळी बसलीच होती, रस्सा कधी तयार होतोय आणि कधी प्यायला येतोय तो वाट बघत. तर कारभाऱ्यांनी इथं चेकसुद्धा केलं की मटण व्यवस्थित शिजलं आहे की नाही ते, आणि मटण मस्त असं शिजलं होतं. सुगंध खूप भारी येत होता या मटणातला. तुम्हीसुद्धा आहे ना पार्टीसाठी किंवा मग कुकरमध्ये जर शिजवत असाल, कुकरमध्ये न शिजवता आहे ना असा झणझणीत मटण रस्सा नक्की ट्राय करून बघा. आणि हा व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त लोकांना शेअर करून सबस्क्राईब करा ना, अजिबात विसरू नका. कारण हा मटण रस्सा आहे ना पूर्णपणे वेगळा आहे. अगदी गावरान पद्धतीनं किंवा घरगुती पद्धतीने सुद्धा म्हणू शकता हा मटण रस्सा बनवलेला आहे.
जास्त गरम मसाल्याचा सुद्धा भडीमार केलेला नाही आहे. मोजक्या गरम मसाल्यामध्ये सुद्धा खूप झणझणीत आणि टेस्टी हा मटण तयार झालेलं आहे. इथं सगळी मंडळी बघा वाट बघत बसली होती आणि कारभाऱ्यांनी त्यांना थोडंसं आळणी आणि थोडंसं तिखटसुद्धा प्यायला दिलं होतं. तुम्ही सुद्धा आहे ना नक्की ट्राय करा. चला तर मग भेटू.